नमस्कार, मी श्रद्धा मस्के. लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्यासोबत जोडलेले आहे आळंदी मतदारसंघाचे आमदार साहेब. जे वकिलांवर हल्ले झाले यावर तुम्ही काय असे मुद्दे मांडलेले आहेत? मी मुद्दे मांडण्यापेक्षा ते संबंधित एक शासकीय विधेयक आणि अशासकीय विधेयक या ठिकाणी आज सभागृहासमोर येत आहे. अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून आमचे नेते सुनील प्रभू यांनी वकिलांवर होणारे वारंवार हल्ले आणि त्यातून वकिलांवर होणारा अन्याय, त्यासाठी वकिलांना संरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी व्हावा म्हणून ते विधेयक पुढच्या अधिवेशनामध्ये चर्चेत येऊन मंजूर व्हावं याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या खेड तालुक्यातून बार काउन्सिलचे 5 वकील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित विभागांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून कामकाज सुरू आहे. 20 वर्षापूर्वी नद्या एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नद्यांचे पाणी होतं. आता नागरीकरण वाढले, उद्योग व्यवसाय नदीच्या कडेने वाढलेले आहेत आणि त्यामुळे चाकण असेल परिसरामध्ये फार मोठी उद्योग नगरी झाल्यामुळं कंपन्यांचं पाणी असेल आणि लोकवस्तीचं ड्रेनेजचं पाणी असेल ते डायरेक्ट त्या ठिकाणी नद्यांनी प्रत्येक गावातून सोडलं जाते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाला विनंती आहे की ठोस उपाययोजना करून दूषित पाणी नदीत जाणार नाही याच्यासाठी PMRD ने सुद्धा आता मोठ्या स्वरूपात निधी मंजूर केलेला आहे. शासन प्रयत्न करत आहे. आमची शासनाला विनंती आहे की प्रदूषण मुक्त त्या ठिकाणी नद्या व्हाव्यात, जलपर्णी येऊ नये आणि शुद्ध पाणी त्या ठिकाणी भाविकांना आणि लोकांना आणि शेतकऱ्यांना मिळावं अशी अपेक्षा.